मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरणी वडूज पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या त्या तिघांच्या पोलीस कोठडीत 5 मे पर्यंत वाढ। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांना वडूज जिल्हा सत्र न्यायालयानं 5 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे या 3 जणांना पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना 5 कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पत्रकार तुषार खरात यांना सुरुवातीला अटक केली होती। त्यानंतर सातारा येथील एका महिलेनं 3 कोटी रुपये खंडणी मागितली। त्यातील 1 कोटी रुपये स्वीकारताना संबंधित महिलेला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। यांच्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख असणारे अनिल सुभेदार यांनाही काही तांत्रिक यांच्या आधारे दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। या तिघांनाही यापूर्वी दहिवडी पोलिसांनी चौकशी करून यांना न्यायालयीन कोठडी ठेवण्यात आली होती। मात्र गेल्या 4 दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास सातारा पोलिसांकडून वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता। त्या अनुषंगानं वडूज पोलिसांनी न्यायालयाकडे पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि अनिल सुभेदार यांच्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्यानुसार सातारा जिल्हा न्यायालयानं या तिघांनाही वडूज पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे। वडूज पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालय पुढे यांना उभं केलं असता 5 मे पर्यंत यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। कारण चौकशीच्या अनुषंगानं श्री प्रभाकर घाडगे, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे यांच्यासह अन्य 10 जणांना या केसच्या अनुषंगानं वडूज पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवून वडूज पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलिसांच्याकडून मिळाली आहे। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।